शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण आलो आहे रघुनाथ जगताप यांच्या प्लॉटवरती। सरांचा प्लॉट मडकीजाम तालुका दिंडोरी येथे आहे। तर त्यांच्या आपण शिमला मिरचीच्या प्लॉटवरती आलो आहे। तर सरांनी आपलं युनिमॅटो हे उत्पादन वापरले। तर सरांकडूनच त्यांचे अनुभव जाणून घेऊया। त्यांची नेमकी युनिमॅटो सोडण्याच्या आधी काय परिस्थिती होती आणि नंतर काय परिस्थिती आहे। सर तुम्ही तुमचे अनुभव स्पष्ट करा आम्हाला। निमॅटोड येण्याच्या आधी म्हणजे निमॅटोड आलाय हे शेंडे पिवळे पडतात। शेंडे पिवळे पडला का मग ते आम्ही समजून जातो का याला निमॅटोड आलाय। मग ते झाड उपटून बघतो तर अशा गाठी दिसल्या, मुळांना गाठी एकदम मोस चेहऱ्यावर येतो ना अशा गाठी। परंतु युनिमॅटोड सोडल्यानंतर या गाठी फुटल्या गेल्या। हे बघा अशा, हे बघा असे कुजून जातात, थोडक्यात कुजून जातात। आता हे आतापर्यंत आज चौथा दिवस आहे, ह्या गाठी कुजल्यात। आता याच्यानंतर ते युनिड्रिप सोडायला त्यांनी सांगितलंय। ते अजून काही सोडलं नाही। ते सोडल्यानंतर ते मुळ्या पूर्ण त्याच्यावाल्या फ्रेश होतील। युनिड्रिप मध्ये सुद्धा अनेक प्रकारचं न्यूट्रिशियन्स आहे असं ते म्हणतात। आम्ही पहिल्यांदाच वापरून राहिलोय। परंतु युनिमॅटोड जे औषध वापरलंय ते मुळावरील गाठी कुजवण्याचं काम करतं। हे बघा असं गाठ कुजली म्हणजे त्याच्यातले सूत्रकृमी नष्ट झाले असं समजायला हरकत नाही। आता इथून पुढे आम्हाला 1 महिनाभर जरी पिकी औषधाने वाचलं तरी आम्ही खुश आहोत। सर तुम्हाला निमॅटोड बाबतीत माहिती कशी मिळाली? हे आम्ही कृषी प्रदर्शन होतं ना त्यावेळेस तुमच्या स्टॉलला एकदा भेट दिली होती। परंतु ते कसं आम्ही नुसतं भेटी देतो, अनेक कंपन्या येतात आम्हाला लुटतात, त्यामुळे 100% आमचा भरोसा बसत नाही त्याच्यावर। म्हणून एकदा काय आलं, युट्यूबवर असं सर्च करत होतो आम्ही, पण वापरलं तरी पण 2 वेळेस वापरून सुद्धा ही अडचण दिसायला लागली। मग एक युट्यूबवर असं बसल्या बसल्या आम्ही सर्च केलं, एक शेतकऱ्याचा अनुभव ऐकला, त्याच्यानंतर तुम्हाला फोन केला। तुमच्याकडे माझा नंबर सेव्हच होता, आनंद वाटला। तुम्ही 4-5 नंबर दिले आम्हाला, फळबागावाल्यांचे दिले आणि भाजीपालेवाल्यांचे दिले। त्यांच्याशी आम्ही फोनवर संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही बिनधास्त हे वापरा, हे अशा प्रकारे काम करतं, मुळावरील गाठी कुजवण्याचं काम करतं आणि पिकामध्ये निश्चितच सुधारणा होते। 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना विचारल्यानंतर मला खात्री झाली आणि नंतर मी तुमचं युनिमॅटोड औषध सोडलं। ठीक आहे सर। आणि आपण जे शेतकऱ्यांना, आता कोणी नवीन शेतकरी असतात त्यांना घेण्यासाठी काहीतरी कोणाचा तरी अनुभव हवा असतो, त्यासाठीच आपण युट्यूब चॅनल बनवलं आहे आणि त्यासाठीच आपण अशा शेतकऱ्यांच्या व्हिजिटला जाऊन आणि त्यांचं स्वतःचे जे अनुभव आहेत तेच आपण व्यक्त करत असतो, तेच आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो। तर शिमला मिरची जेवढ्या शेतकऱ्यांनी वापरली आहे किंवा जेवढ्या शेतकऱ्यांनी ग्रो केली आहे शिमला मिरची, तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना सरांचा अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हाच या युट्यूब चॅनलचा एक हेतू आहे। शेतकरी बांधवांना मला एक विनंती आहे सांगण्याची की जर प्रिव्हेंटिव्ह वापरायचं असेल तर 100 मिली वापरलं तरी चालेल। परंतु निमॅटोड आल्यानंतर क्रिएटिव्ह जर आपल्याला वापरायचं असेल तर त्याचं प्रमाण डबल 200-250 एकरी वापरलं तरी चालेल आणि नक्की ते 200-250 वापरावा। धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला एक मार्गदर्शन केलं की डोसेस कसं द्यायचं आणि त्यानंतर तुमचं जे आपल्या निमॅटोडची जी समस्या होती ती त्यांचा काहीतरी त्यांना इफेक्ट जाणवतो आहे आणि हेच ऐकून आम्हाला समाधान झालंय। ते निमॅटोडच्या गाठी कुजताय त्यांनी स्वतः दाखवल्या आणि आम्हीही त्या स्वतः बघितल्या, तर त्यानुसार त्यांना आम्हाला पण एक समाधान मिळतं आणि एक समृद्ध शेती करण्याचाच आपला युनिप्लांटचा एक हेतू आहे। तर एक समृद्ध शेती कशी होईल यानुसारच आपण त्यांना आपण डोसेज किंवा वेळोवेळी जे ते औषधं वापरण्यासाठी आपण तयार करत असतो, तर त्यानुसार आपण योग्य ते मार्गदर्शन करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू सर। तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क 7385427494।